नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांच्या शासन निर्णयानुसार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे एक परिपत्रक या ठिकाणी आलेला आहे. विषय आहे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन दरमहा करण्याबाबत. तर शासन निर्णयाला अनुसरून राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्वच स्तरावर यंत्रणा कार्यप्रेरित होऊन योग्य दिशेने 100% मुले शिकण्याच्या उद्देशाने काम करत आहेत. त्यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा लाभदायक ठरत आहेत. त्याचप्रमाणे 100% शाळा, केंद्र, बीट प्रगत करण्यासाठी अवलंबित करण्यासाठी आलेल्या प्रक्रिया, पद्धती, तंत्र व कौशल्य या बाबींचा सादरीकरणामध्ये समावेश असतो. त्याचा उपयोग शिक्षण परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या शिक्षकांना होताना दिसून येतो. शासन परिपत्रकानुसारच किंवा शासन परिपत्रकाच्या धर्तीवर राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात यावे असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण केंद्र शाळाबाह्य मूलविरहित करण्यासाठीचे नियोजन व उपाययोजना, 100% मुलांची नियमित उपस्थिती, वाचन कार्यक्रम, स्वच्छता प्रक्रिया अहवालातील दर्शके, PGI मधील दर्शके इत्यादी बाबींचाही त्यामध्ये समावेश करावा. तसेच केंद्रांतर्गत सर्व शाळा 100% प्रगत करण्यासाठीची चर्चा, नियोजन व कृती आराखडा या शिक्षण परिषदांच्या माध्यमातून तयार करून त्याप्रमाणे प्रत्यक्ष उद्दिष्ट प्राप्ती करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या जीवन शिक्षण अंक माहे जुलै 2022 या विशेषांकामध्ये शिक्षण परिषद या विषयावरील विविध लेख देण्यात आलेले आहेत. सदर पुस्तिकेचा उपयोग आपल्या जिल्ह्यातील शिक्षण परिषदा आयोजन करताना केल्यास शिक्षण परिषदेचा मूळ उद्देश साध्य होईल. जिल्ह्यातील प्रत्येक मुलाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वाटचाल सुकर होण्यास मदत होईल. सदर शिक्षण परिषदांचे आयोजन प्रभावीपणे होण्यासाठी व समन्वय राहण्यासाठी आपल्या कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. तसेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामधील शिक्षण परिषदांचे दरमहाचे नियोजन सोबत देण्यात येत आहे. शिक्षण परिषदांचे आयोजन दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी दुपारी 2 ते 5 या कालावधीत आयोजन करण्यात यावे. म्हणजे दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी 2 ते 5 या वेळेत शिक्षण परिषद आयोजित करण्यात यावे. सदर दिवशी सुट्टी असल्यास लगतच्या कार्यालयीन दिवशी ही शिक्षण परिषद घेण्यात यावी. शिक्षण परिषदेच्या वेळी इतर कोणतेही उपक्रम, कार्यक्रम, उदाहरणार्थ सत्कार समारंभ, नृत्य आयोजित करण्यात येऊ नयेत. या शिक्षण परिषदेला 1ली ते 8वीला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. तसेच या कार्यालयाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या गुगल फॉर्म लिंकमध्ये शिक्षण परिषदेचा व उपस्थितीचा अहवाल तत्काळ भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. तसेच याबाबतची संपूर्ण कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. तर पहा, शिक्षण परिषदेचं सन 2024-25 या संपूर्ण वर्षाचं नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सोलापूर जिल्हास्तरीय नियोजन आणि वेळापत्रक इथं देण्यात आलेलं आहे, ते आपण पाहूया. तर पहा, महिना केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे विषय आणि वेळ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जून 2024ला कोणते विषय घ्यायचे आहेत पहा. वर्ग शिक्षक निहाय अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन, साप्ताहिक वेळापत्रक निर्मितीचा आढावा व मार्गदर्शन, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, नियोजन व आढावा, शाळापूर्व तयारी, माता पालक गट नियोजन व आढावा, विद्याप्रवेश कार्यक्रम सन 2024-25 आणि स्थानिक गरजेनुसार विषय, राज्यस्तरीय विषय. त्याच पद्धतीने जुलै महिन्यात पहा, सोलापूर जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका, सद्यस्थिती व पुढील दिशा व उपाययोजना,
निपुण भारत उद्दिष्टनिहाय चर्चा, पॅट चाचणी विश्लेषण व कृती कार्यक्रम, स्थानिक गरजांनुसार विषय व राज्यस्तरीय विषय. ऑगस्ट महिन्यात पहा, दीक्षा ॲपचा उपयोग, इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती कार्यक्रम, 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व नियोजन, स्थानिक गरजेनुसारचा विषय राज्यस्तरीय विषय. सप्टेंबर 2024, विद्यार्थी लाभाच्या योजना, नवोपक्रम कृती संशोधन, ICT शिक्षणात उपयोग, स्थानिक गरजेनुसारचा विषय किंवा राज्यस्तरीय विषय. ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024, पॅट चाचणीचे विश्लेषण कृती कार्यक्रम 2, 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव व मार्गदर्शन चर्चा, PGIचा आढावा व चर्चा, स्थानिक गरजेनुसार विषय राज्यस्तरीय विषय. डिसेंबर 2024, निपुण भारत आढावा, गणित अध्यापन अध्ययनातील कठीण संबोधाचा शोध, कठीण संबोध अध्यापन, स्थानिक गरजेनुसार विषय राज्यस्तरीय विषय. जानेवारी 2025, शाळा सिद्धी, इंग्रजी संवाद कौशल्य, इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा व सराव, स्थानिक गरजेनुसार विषय राज्यस्तरीय विषय. फेब्रुवारी 2025, समग्र प्रगती पुस्तक, शैक्षणिक साहित्य निर्मिती व उपयोग, CCC मार्गदर्शन, स्थानिक गरजेनुसार विषय राज्यस्तरीय विषय. मार्च 2025, विविध शैक्षणिक पोर्टलचा उपयोग, कला कार्यानुभव अंमलबजावणी व आढावा, व्यवसाय मार्गदर्शन मानसशास्त्रीय समुपदेशन, स्थानिक गरजेनुसार विषय राज्यस्तरीय विषय. एप्रिल 2025, यशोगाथा लेखन, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन, स्थानिक गरजेनुसार विषय. अशा 10 शिक्षण परिषदा आपल्याला शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात घ्यावयाच्या आहेत. त्याचं संपूर्ण नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण दर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी शिक्षण परिषदांचं आयोजन करायचं आहे. समजा एखाद्या गुरुवारी जर सुट्टी आली असेल तर त्याच्या लगतच्या दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी या शिक्षण परिषदेचं आयोजन करावयाचं आहे. ओके. तर या ठिकाणी शिक्षण परिषदाविषयी तुम्हाला माहिती समजली असेल असं समजून मी विराम घेते. धन्यवाद.